या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरुदेव दत्त। श्री देवी खुटी भगवती या देवीचा शिखर कलश प्रतिष्ठापना आज या ठिकाणी सुसंपन्न झाली। आज अत्यंत गावासाठी आनंदाचा दिवस आहे। वजनगाळ हा वजनदार वजनगाळ इतका छान या गावामध्ये आज मांगलिक कार्य जे आहे ते घडलेलं आहे। असं पाहता शिखर कलश हे शिखर म्हणजे देवाचं किंवा देवीचं मुख आहे। कलश म्हणजे मुख। आम्हा तुम्हा सर्वांची जी ओळख आहे ही शिखरामुळे आहे, कलशामुळे। शिखर कलश म्हणजेच आपलं जसं या शरीरावरती हे डोकं आहे, हे जर डोकं नाही तर तुमची आमची ओळख होऊ शकत नाही। म्हणून हा कळस देवाने मारलेला आहे, हा शिखर कलश आहे। माणसाचं जे सगळं जगणं जे आहे या डोक्यावर अवलंबून आहे। ते डोकं जर ठिकाणावर असेल, स्थिर असेल, तर माणूस केवढीही मोठी मजल मारू शकतो। तोच शिखर जर कलश जर समजा अस्थिर असेल तर माणसाला काही मिळत नाही, उलट तो अपयशी ठरतो। म्हणून आज जी शिखर कलश स्थापना या खुटी भगवती देवीवरती झालेली आहे हे प्रतिकात्मक आहे। तुमच्या डोक्याला स्थिर ठेवा, तुमचा कलश स्थिर ठेवा, त्याच्यामध्ये खूप ज्ञान असू द्या, नक्कीच तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि गावामध्ये हे जे मंदिर आहे, हे मंदिर हवंय कशाला? काय उपयोग या मंदिराचा? मंदिर आम्ही सगळे देव म्हणजे गावागावांमध्ये मंदिर पाहतो। सगळे लोक जे आहेत ते अहंकाराने ग्रस्त आहे, मीपणामध्ये गर्वामध्ये जीवन जगत असतात। यांच्या यावत जेवढे म्हणून प्राणी मात्र असतील, जनावर असतील, माणसं असतील, हे सगळे प्राणी आहेत। या सगळ्या प्राण्यांमध्ये मीपणा किंवा अहंकार हा आहेच। दुर्योधन महापराक्रमी प्राणी, परंतु अहंकाराच्या अधीन गेला आणि अख्खं असलेलं नसलेलं सगळं आपलं जे राज्य आहे ते गमावून बसला, सगळी फॅमिली एकदम नष्ट करून बसला। कंस प्रकार तोच, हिरण्यकश्यप प्रकार तोच, सगळे हे अहंकाराने ग्रस्त झालेले लोक। प्रल्हादाला म्हणजे त्याचा वडील हिरण्यकश्यपू सांगायचा की तू ओम हिरण्यकश्यपाय नमः म्हण, बाकी अनेक नारायणाचं नाव घेऊ नको, विष्णूचं नाव घेऊ नको। त्या विष्णूपेक्षा मी दमदार माणूस आहे, माझं नाव घे, मी हवं ते तुला देऊ शकतो, पण तू हिरण्यकश्यपाय नमः म्हण। प्रल्हाद म्हणाला मी नाही, मी विष्णूचंच नाव घेणार, विष्णू हा देव आहे। विष्णू देव आहे, पण विष्णू स्वतः म्हणत नाही की मी देव आहे, तो नम्र आहे। आणि हा हिरण्यकश्यपू आपलं नाव घे, माझं नाव घे, माझ्या नावावरती शिक्कामोर्तब कर, मला मोठा म्हण, असं जबरदस्ती दमदाटी करून सांग। म्हणजे जो अहंकाराने ग्रस्त आहे तो माणूस असा असतो। तो नावासाठी, तो लोकांचं जे आहे ती स्तुती सुमन ऐकण्यासाठी
त्याच्यामध्येच आपलं जीवन खराब करत असत. आता हे जे अहंकाराने ग्रस्त झालेलं जीवन आहे, ते जीवन जर समजा आम्हाला सुद्धा हिरण्यकश्यपू सारखं नष्ट व्हायचं नाही, तुम्ही कितीही पैसेवाले असा, तुम्ही कितीही बुद्धिवान असा, तुम्ही कितीही सत्ताधीश असा, परंतु या सगळ्यापेक्षा जो नम्र माणूस आहे तो श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि म्हणून आपल्या या गावामध्ये असलेल्या लोकांना नम्र होण्याची जागा कुठली, कशी सवय होणार आम्हाला की आम्ही सगळे अहंकार टाकून नम्रता आमच्यामध्ये आणू? ते स्थान आहे मंदिर, ते स्थान आहे देऊळ. देवळात आपण यायचं आणि स्वतःच हे जे ओळखपत्र जे आहे ते देवाच्या पायावरती टाकायचं. देवाकडे हे मस्तक जे आहे ते नत करायचं. नत म्हणजे नम्र करायचं, वाकवायचं. त्या देवापेक्षा याची किंमत मोठी नाही असं सांगणं म्हणजे नमस्कार. हा नमस्कार देवाकडे अर्पण करायचा. म्हणजे हे डोकं जे आहे ते जर देवाच्या पायाकडे वाकलं तर तो आपल्यामध्ये जो मीपणा आहे तो हळूहळू हळूहळू संपेल. आणि त्याच्या तोंडून भाषा काय बाहेर पडेल? जरी मी कितीतरी दान धर्म केलेला असला, जरी मी कितीतरी विद्या मिळवलेली असली, जरी मी कितीतरी पैसे कमावलेले असले, करोडाधीश जरी मी असला, तरी देवा तुझ्यापेक्षा मी मोठा नाही. करता करविता तू आहेस, मी मात्र निमित्ताचा धनी. असे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडतात ज्यावेळी हे डोक्यामध्ये नम्रता घुसलेली आहे. म्हणून देऊळ पाहिजे, म्हणून देवळाची आवश्यकता सांगितलेली आहे. म्हणून पूर्वापार हजारो वर्षांपासून मंदिर हा विषय ऋषी मुनींनी आमच्या समोर ठेवला. कारण आम्ही तुम्ही सगळ्या माणसांनी तिकडे आपला अहंकार घालवायचा आहे. आपल्यातला मीपणा काढून टाकण्यासाठी मंदिर आहे. आपल्यातलं गर्व जे आहे ते समाप्त करण्यासाठी मंदिर आहे. आणि या मंदिरांमध्ये आपण जायचं आणि आपल्या आपल्या धर्माचं आचरण करायचं. हे मंदिर एवढं मोठं विशाल अशा प्रकारचा हा विचार या ऋषी मुनींनी यासाठी ठेवलेला आहे. पण आता हल्ली उलट चाललेलं आहे. उलट काय आहे की मंदिर म्हटल्याबरोबर मानाचा टेंबडा, मंदिर म्हणजे मान, मंदिर म्हणजे सन्मान, हे एवढंच गणित जे आहे ते मंदिरांमध्ये बसलेलं आहे. कोणच महाजन म्हणून जे आहे ते कमीपणा घ्यायला तयार नाही. कोण महाजन नम्र व्हायला तयार नाही. प्रत्येक जण आलेला गेलेला देवापेक्षा हाच मोठा आहे. अशी सध्या कलियुगामधले भक्तांची स्थिती आहे. म्हणून सामान्यपणे जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी हा धर्माचा विचार लक्षात ठेवायचा की मंदिर म्हणजे चप्पल जशी बाहेर काढून आपण मंदिरात जातो तसा आपण आपल्यातला जो अहंकार आहे तो टाकून आपण देवाकडे वाकलं पाहिजे. घराघरांमध्ये आज जे वाद होतात, आज जे बखेडे होतात, आज जे घरामध्ये जी क्लेश होतात, आज घरामध्ये वाद विवाद होतात, नवरा बायको मुलं पालक, हे सगळे जे वाद आहेत हे या एका अहंकारामुळे होतात. मला न सांगता आईकडे गेलीच कशी? आता तुला नाही सांगितलं आणि म्हणून गेली समजा तर काय प्रॉब्लेम आहे का? पण नाही, ह्याला अहंकार इतका, मला न सांगता गेली कशी, इथून झगड्याला सुरुवात होते. म्हणजे असे बारीक बारीक विषय, मला न सांगता हे केलं का, मला न सांगता ते केलं का, असं करून घरामध्ये आम्ही सगळे मोठेपणा अहंकाराने पीडित ग्रस्त असे हे आम्ही आमचं घर ठेवलेलं आहे. म्हणून याला उपाय काय तर आपल्या घरात आपण ज्यावेळी माणसं राहतो त्यावेळी देवाला समर्पित असं हे आमचं जीवन जे आहे ते ठेवलं पाहिजे. आज हा कुटी भगवतीकडे हा जो उत्सव चाललेला आहे हाच उत्सव आहे. काही कमी लोकांना माहित असेल की हा शिखर कलश दूरवर उंचावरती का ठेवला जातो. कारण जर समजा आपण कुठेतरी आजूबाजूला दूर असू तर त्या कळसाचं दर्शन झालं म्हणजे देवाचं दर्शन झाल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून कळसाचं दर्शन करणे
म्हणजे देवाचं दर्शन करण्यासारखं आहे, कारण त्या देवाचं मुखकमल म्हणजे तो कळस आहे. अशा प्रकारे हा कलश आरोहण म्हणजे कलश स्थापनेचा हा विधी जो आहे तो आज या ठिकाणी तपोभूमीच्या ब्रह्मवृंदांकडून संपन्न झाला. सगळ्या ब्रह्मवृंदांनी उत्तम मंत्रोच्चाराद्वारा या ठिकाणी स्थापना केली. त्याबद्दल पुरोहितांनाही खूप खूप आशीर्वाद. आणि आपण जे सगळेजण या ठिकाणी आता लोक आहेत त्या लोकांना मी सांगू पाहतो की त्या मल्लांना ना एकावर एक असं ओवलेलं आहे, बरोबर ना? तसं आपण सगळ्यांनी एकमेकांची मन ओवायची आहे. छान दिसतं. एकदाच काहीतरी करायला जायचं नाही. आपण सगळे असे हाताला हात धरून जर गेलो तर या गावात अशा प्रकारे एकता नांदेल. आणि ही हिंदूंची जी एकता आहे, ही जी सनातन धर्मीयांची एकता आहे, ही एकता आजच्या काळाला अत्यंत आवश्यक आहे. संघटन जे आहे ते पाहिजे. आम्हाला आमच्या देवदेवता संघटन शिकवतं, ताकद आहे ती आमची, ती आपण सगळ्यांनी सांभाळा. आणि या देवकार्यामुळे या गावामध्ये अजून संघटितपणाचा आशीर्वाद देवी भगवती तुम्हा सर्वांना देवो अशी देवाकडे प्रार्थना करतो. तुमच्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे शिक्षणामध्ये असो, कामधंद्यामध्ये उत्तम यश कीर्ती लाभो अशी भगवतीकडे प्रार्थना करतो. आणि तुमच्यामध्ये छोट्याशा या कार्यक्रमामध्ये आम्हालाही तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद एवं आशीर्वाद. की अशा मंगल प्रसंगी, मांगलिक प्रसंगी तुम्ही आमची आठवण काढलीत आणि या कार्यक्रमाला आम्हाला येण्याचं जमलं, त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद. अधिक आपला वेळ न घेता सर्वांच्या क्षेम कुशलासाठी प्रार्थना करून आम्ही थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. गौ माता की जय, गौ माता की जय, गौ माता की जय. गोमंतक भूमि की जय, गोमंतक भूमि की जय. पवन सुत हनुमान की